आज कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी 25 कोटी निधी जो आपण महिन्यामध्ये आणला होता, त्याबद्दल मी सगळे डिटेल्स आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. लोकसभा निवडणूक लागल्या होत्या, त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीझन चालू आहे असं दिसतंय. त्यामुळे आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला, परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्या कामांची सुरुवात आपल्याला कोल्हापूरमध्ये शहरामध्ये होताना दिसणार आहे. त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी आपण 2.5 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या कचरा व्यवस्थावरती सुद्धा मी आज काम करत आहे. राज्य सरकारची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. मी महायुती सरकारचं, एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात विधानसभासुद्धा येत आहे. मला अनेक लोकांनी त्या संदर्भातसुद्धा प्रश्न विचारत आहेत, पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहे. जे काही वरिष्ठ लेवलला निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहील. मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. जर मला संधी दिली, जर मला सांगितलं गेलं तर मी ते करू. मी समाजकार्य करतोय, ह्या संपूर्ण गोष्टीला कुठं तर लोकांकडनं प्रतिसाद मिळालेला आहे, लोकांची कुठं तर इच्छा दिसते, त्यामुळं माझं नाव आज विधानसभेसाठी चर्चेत आहे. मी जर सांगितलं मी माझं काम करत आहे, मी कुठंही कुणाला माझी काय अपेक्षा हे सांगायला सुद्धा गेलेलो नाही आहे. मला जर वरिष्ठ लेवलला जर खासदार साहेबांकडनं हा आदेश आला तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे.